बदलतील ना मी आहे असं आहे. जाऊ द्या. बरं ऐक, मी काल रात्री बराच विचार केला. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. माहिती होतं आम्हाला. तुम्ही जेव्हा इथे आलात ना तेव्हाच ओळखलं होतं की तुम्ही काहीतरी ठरवून बोलायला आलाय. स्पीक युअर माइंड. बसा, बोला. हे बघ सुजित, आईसाहेबांच्या परवानगीची वाट बघत बसला तर अजिबात भलं होणार नाही तुझं. तुझं खरंच त्या मुलीवर प्रेम असेल ना तर जा आणि लग्न करू. मी आणि संजू आहोत तुझ्या पाठीशी. आणि थोडा काळ केला की सगळं सुरळीत होईल. ट्रस्ट मी. सुजितराव, 2 कटिंग. हा गुलाबराव, 2 कटिंग, 4 नंबर टेबल आणतोय. हा भैया साहेब, आम्हाला आवडत असतं असं काहीतरी करायला. आमची स्टाईलच येते. पण आता इशे आमच्या एकट्याचं नाही ना. म्हणजे आता 2चे 4 हात होणार म्हणजे एकाची 2 डोसकी पण होणार. एका डोसक्यानं कसं पुढे जायचं. आतापर्यंत या सगळ्या गोष्टीशी मी सुजितच्या स्टाईलनं डील करत होतो. पण आपणाची स्टाईल वेगळी आहे ना. तीच वेगळी आहे. फुलासारखं मन आहे हो तिचं, नाजूक. मला नाही वाटत आयुष्यात तिनं कधीही कुणाला हर्ट केलं असेल आणि मला असंही नाही वाटत की ती कधीही कुणाला हर्ट करेल. लई सेन्सिटिव्ह आहे ती. तिनं चढ घातली. आई साहेबांचा आशीर्वाद असेल तरच लग्नाला उभी राहणार. आम्ही निंबासारखे कडू आणि ती निंबावरच्या मधासारखी गोड गोड. घ्या. काय हे? अगं हे काय म्हणजे काय चपटीचा विचार, दुसरं काय. हे नसली की माझं डोसकं इसकटतंय. आता तू आली, ही बी आली आहे की नाही. अगं ही नसली की नाही की डोसकं पाक इसकटून जाते माझं. म्हणून काय माझं डोकं उठवणार होय रे तू? आपे, अगं मामा आहे मी तुझा. मामा असला म्हणून काय झालं? एक तर मी मरमर करून तुझ्यासाठी सगळ्या सोयी करते आणि तू काय करतो रे माझ्यासाठी? ही मेथीची भाजी. तुला माहितीये मला मेथी आवडत नाही. आपे दुसरं काय नव्हतं म्हणून केलं. एखाद्या टायमाला असं जरा ऍडजस्ट करून. ए मला नाही सांगायचं ऍडजस्ट करायला. आता ही तुझी जाती ना रोज घशाखाली. हा जाती ना. कोणामुळं? माझ्यामुळं. तेव्हा मला नाही शिकवायचं, कळलं ना? आपे, अगं ती कुसुमावती ढाले पाटील बाटलीत उतरत नाही म्हणून माझी बाटली का काढून घ्यायला लागलीस? हा देती मला. एकदा का ती घशाखाली उतरवली की मग कुसुमावती ढाले पाटीलला कसं बाटलीत उतरवायचं याची आयडिया देतो की मी तुला. आप्पे, अगं आपल्याला लई लांब जायचं आहे. घे 2 घास खाऊन घे आणि ती बाटली दे इकडं. जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. आणि उद्यापासून काय भाजी आणायची, ती कशी करायची हे सगळं मला विचारायचं. माझी परमिशन नसेल ना तर नाही करायची ती भाजी. शिरतय का डोक्यात? काय विचारतेय मी? काय शिरतय का डोक्यात? होय. धर डोस. संजय, काय करून आई साहेबांना कन्व्हिन्स कर किंवा आपण आलं तरी कन्व्हिन्स कर. संजय, मला ना असं वाटतंय तुमच्या त्या पानबुंद्याच्या डोंगरावर उडी टाकावी. सुजा, अगं काय करू मग? झक मारल्याने प्रेम केलं झालं मला. उगाच इमोशनल फंद्यात पडलो.
वहिनी डिलीट हे जसे सेन्सिटिव्ह विषय असतात नाही तुमचं डिपार्टमेंट आहे. काही करणे आमच्याकडे धक्क्याला लावा बघा. संजय ए बोल की काहीतरी, काय दातगिरी बसली काय? म्हणजे बघ, मी जे काय बोलते ना ते गलत नको समजू. मला असं वाटतंय की तू जरा येळ घे, विचार कर. काय म्हणजे कसं सांगू आता तुला? मी बोलू का? अगं बोल की, मगा धरण मी काय सांगतोय, बोल काहीतरी. बस. हे बघ सुजा, आई साहेबांच्या पण काही मनात नाहीये ती पोरगी, आणि अपर्णा पण काही ऐकणं झालीये, हाय की नाही? मला काय वाटतं माहिती का, तुझं आणि तिचं लग्न व्हावं असं देवाच्याच मनात नसेल बघ. सुजा, मला खरंच असं वाटतंय रे की तू होल्डवर राहावस. मी तर म्हणते ना, तू या सगळ्याचा विचारच करू नकोस बघ. हे जे काय घडतंय ना, ह्यातनं नक्की काहीतरी चांगलं निघणार आहे असाच विचार कर. हा, सुजा. सुजा, मी काही चुकीचं बोलले का रे? हे बघ, माझ्याकडनं काही चुकलं असेल ना तर तर म्हणजे तुला जर तसं वाटत असेल ना तर तसं काही. बस सुजा. संजय, काय प्रॉब्लेम आहे तुझा? सुरुवातीपासून बघतोय, जेव्हा जेव्हा आपण असा विषय निघतोय तो डकार घंटा का वाजवतेस ग? सारखा अडून अडून तेच. विचार करा, लग्नासाठी घाई होते, निर्णय घ्यायला घाई होते का काय? कानाचा किट्टा केलास की माझ्या, डोकं पार आउट केलंस. संजय, मला क्लिअर सांगायचं, तुला ते आवडत नाही का? तुला जर ते आवडत नसेल तर तसं सांग. सुजा, असं काऊ नको की र. अगं मी खावतोय का? बरं, काम करू, चल. तू आता मला मुद्दे सांगायचेस, स्पष्टपणे मला पटवून द्यायचंस की मी अपर्णाशी का लग्न करायचं नाही. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. चल. कारण आई साहेबांना हे प्रपोजल तुमचं पण मान्य नव्हतं, तरी राजा राणीचा संसार करताय ना. मुद्दा खारीज. पुढं. सुजा, त्या पोरीचं बॅकग्राऊंड. काय बॅकग्राऊंड आहे? एक मामा आहे, ती आहे, ती दोघांना पोचती आहे, त्यात काय डाऊट घेण्यासारखं आहे? मुद्दा खारीज. पुढे बोला. सुजा, अरे तू त्या पोरीला फक्त 8च महिने ओळखतो. भैया साहेबांनी तो तेवढं बी ओळखत नव्हता. सुजा, आमचा मुद्दा वेगळा होता रे. कसा वेगळा होता? स्पष्टीकरण दे, कसा वेगळा होता? हे बघ, मला असं म्हणायचंय, म्हणजे संजय गप की, आता मुद्दे संपलेत तुझ्याकडचे. ती अपर्णा, अगं दरवेळेस संजूताई करत असत, एवढं वाटतं तिला तुझ्याबद्दल, तू बी त्यांच्यासारखीच निघालीस का? मतलबी. आजपर्यंत तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी होतो. माझं चुकलं, विश्वास ठेवला तुझ्यावर. सुजा. सुजित भाऊजी. सुजित भाऊजी म्हणा, वहिनी वहिनी साहेब. अर्थात हेही नातं तुम्हाला जड झालं नसेल तर